शिवसेनेच्या वतीनं दरवर्षीप्रमाणे याही वर्षी दांडिया रासरंग 2024चं आयोजन करण्यात आलं आहे। हरिओम नगर येथील जकात मैदानावर हा उत्सव सुरू झाला असून यंदा या कार्यक्रमानं नवीन उंची गाठली आहे। 2017 मध्ये हा कार्यक्रम मोडेला चेकनाका येथे सुरू करण्यात आला होता। दररोज सायंकाळी देवीच्या आरतीने या उत्सवाची सुरुवात करण्यात येत असून यानंतर रंगतदार दांडिया रासचं सादरीकरण केलं जातं, ज्यामध्ये बॉलिवूड गायक हनीफ असलम, उमेश बारोट यांनी आपल्या गाण्यांनी भाविकांना मंत्रमुग्ध केलं। प्रसिद्ध गायिका द्विता चोक्सी ओबेरॉय, फिरोज लडका यांच्यासह विविध कलाकारांनी आपली कला यावेळी सादर केली। या उत्सवासाठी या मैदानात आकर्षक विद्युत रोषणाई आणि दांडिया नृत्यासाठी लाकडी प्लॅटफॉर्म सजवण्यात आला आहे। सुरक्षेच्या दृष्टीने 200हून अधिक बाउन्सर्स, सुरक्षा कर्मचारी आणि सीसीटीव्ही कॅमेरे देखील तैनात करण्यात आले आहेत। सुमारे 12,000 भाविकांनी या उत्सवात सहभाग घेतला, ज्यामध्ये मुंबई, ठाणे, कल्याण आणि इतर ठिकाणाहून भाविकांनी दांडिया रसिक उपस्थित होते। लास्ट 2024 का सेकंड डे है और थाना और मुंबई की जो जनता है उनका उत्तम रिस्पॉन्स मिला है और कल तो उससे भी ज्यादा रिस्पॉन्स मिलेगा। शनिवार हम मुख्यमंत्री जी का आभारी है जिन्होंने 9, 10 और 11 3 दिन तक 12 बजे का प्रदर्शन किया है। बहुत बड़ी बात है। तो ये बार बहुत दांडिया करने की मजा आएगी और नवरात्रि का आनंद उठाएंगे। महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना। या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयांची मदत। अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ। कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र। कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही। पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक। योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲप वरून किंवा पोर्टलवर भरता येईल। ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध। आता आपल्याला अभिमानाने म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण। धर्मवीर आनंद दिघे यांच्या टेंभीनाका येथील जय अंबे माँ सार्वजनिक धर्मादाय ट्रस्टच्या वतीने आयोजित भव्य नवरात्र उत्सवात यंदा हिमाचल प्रदेशातील जटोली शिव मंदिराची भव्य प्रतिकृती साकारण्यात आली आहे। जय अंबे माँ सार्वजनिक धर्मादाय विश्वस्त संस्थेतर्फे टेंभीनाका येथे भव्य स्वरूपात नवरात्र उत्सव दरवर्षीप्रमाणे यंदाही साजरा करण्यात येत आहे। शिवसेनेचे तत्कालीन जिल्हाप्रमुख दिवंगत धर्मवीर आनंद दिघे यांनी या नवरात्र उत्सवाची मुहूर्तमेढ रोवली। येथील देवी दुर्गेश्वरी नवसाला पावते, भक्तांच्या हाकेला धावते अशी भाविकांची श्रद्धा असल्यानं नवरात्र उत्सवाच्या 9 दिवसात टेंभीनाक्यावर भक्तांची मोठी गर्दी उसळते। सध्या मोठ्या संख्येने या ठिकाणी महिला देवीची ओटी भरण्याकरिता दाखल झाल्या आहेत। तसंच ठाण्यातील प्रशांत कॉर्नरचे सर्वेसर्वा प्रशांत सकपाळ यांच्या परिवाराला देवीच्या आरतीचा मान मिळाला होता। तसंच सर्व ठाणेकर नागरिक सुखी आणि समाधानी राहो अशी प्रार्थना यावेळी प्रशांत कॉर्नरचे मालक प्रशांत सकपाळ यांनी पत्रकारांशी बोलताना केली। यावेळी देवीच्या दर्शनासाठी भाविक भक्तांनी एकच गर्दी केली होती। यावेळी जय अंबे माँ सार्वजनिक धर्मादाय विश्वस्त संस्थेतर्फे विभाग प्रमुख कमलेश चव्हाण यांनी उपस्थित मान्यवरांचं स्वागत सत्कार केला। महिला सक्षमीकरण आणि लाडकी बहीण योजनेच्या कार्यक्रमांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज ठाणे दौऱ्यावर आहेत। ठाण्यातील घोडबंदर रोडवरील वालावलकर मैदानात आज जाहीर सभा होणार आहे। या पार्श्वभूमीवर प्रत्येक महापालिकेच्या परिवहन सेवेतील निम्म्यापेक्षा जास्त बसेस पंतप्रधानांच्या सभेला जाणार असल्यानं प्रत्यक्ष रस्त्यावर फार कमी बसेस धावत आहेत। मोदींच्या या दौऱ्यामुळे चाकरमान्यांचे मात्र हाल झाले। नवी मुंबई महापालिकेनं 300, ठाणे महापालिकेनं 250, मीरा भाईंदर महापालिकेनं 125 आणि कल्याण डोंबिवली महापालिकेनं 79 बसेस मोदींच्या सभेला महिलांना नेण्यासाठी वळवल्यात। मोदींच्या सभेचा फटका सर्वसामान्य प्रवाशांना बसला असून
आता ठाण्यातील स्टेशन परिसरातील बस स्टॉपवर चाकरमान्यांची तुफान गर्दी झालेली पाहायला मिळत आहे. कामासाठी जाणाऱ्या लोकांच्या अक्षरशः रांगा लागल्यात. त्यामुळे कामाच्या ठिकाणी पोहोचेपर्यंत चाकरमान्यांच्या नाकीनऊ येणार आहेत. चाकरमान्यांना होणाऱ्या त्रासामुळे नागरिकांनी मोदी सरकारचा निषेध केलाय. मोदींच्या कार्यक्रमासाठी TMTच्या तब्बल 250 बसेस वळवण्यात आल्या असून फक्त 150 बसेस रस्त्यावर धावत असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. याशिवाय खारेगाव टोलनाका आणि कशेळी टोलनाका मार्गे ठाण्याकडे जाणाऱ्या अवजड वाहनांना बंदी घालण्यात आली आहे. शनिवारी रात्री 12 वाजेपर्यंत ही प्रवेशबंदी करण्यात आली असून सर्व ट्रान्सपोर्ट, वेअरहाऊस संघटना, वाहन चालक आणि मालकांना आदेश देण्यात आले आहेत. माई माऊलीची माया, अनमोल माया, ऊन सावली सुखाची, ममतेची छाया तुला आठवतो, मनी साठवतो, दिसे आसवात ही तुम्हाला भासे ठाई ठाई भासे ठाई ठाई मराठी भाषेला अभिजात दर्जा लाभल्यामुळे आता मराठी ही भारताचा अभिमान होईल अशी प्रतिक्रिया भाजपचे शहराध्यक्ष संजय वाघोले यांनी व्यक्त केली आहे. या ऐतिहासिक निर्णयाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह या निर्णयासाठी सातत्यानं पाठपुरावा करणारे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं शहराध्यक्ष वाघोले यांनी आभार मानलेत. गेल्या अनेक दशकांपासून मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याची मागणी केली जात होती. अखेर ऐतिहासिक आणि प्राचीन सांस्कृतिक वारसा असलेल्या मराठी भाषेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच न्याय मिळवून दिला. या निर्णयामुळे मराठी भाषेचं संवर्धन, प्रसार आणि जतन करण्यास मोलाची मदत होणार आहे. अभिजात भाषेच्या दर्जामुळे उपलब्ध होणाऱ्या निधीतून संशोधनाला संधी मिळेल अशी आशा भाजपचे शहराध्यक्ष संजय वाघोले यांनी व्यक्त केली आहे. या निर्णयामुळे मराठी तरुण तरुणींना शैक्षणिक आणि संशोधन क्षेत्रात रोजगाराच्या अनेक संधी निर्माण होतील. देशातील 450 विद्यापीठांमध्ये मराठी शिकण्याची सोय उपलब्ध होईल. लोकसाहित्य, संतचरित्र, प्राचीन ग्रंथांचं जतन, दस्तऐवजीकरण आणि डिजिटलायझेशन, भाषांतरांमुळे मराठी भाषेचा प्रसार जगभरात वेगानं होईल. मराठीतील ज्ञानगंगा असलेल्या राज्यातील 12,000 ग्रंथालयांना सशक्त करण्यासाठी निधी उपलब्ध होणार आहे. सध्या आर्थिक संघर्ष करत असलेल्या ग्रंथालयांना पुन्हा सुवर्ण काळात पोहोचण्यासाठी हा निर्णय महत्त्वाचा ठरेल असंही वाघोले यांनी सांगितलं.